आढळराव पाटलांना नमस्कार करून संस्कृती जपली आहे आणि त्यांची एक जरी दिल्लीवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असतं असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलंय। तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवजयंतीला शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करतो। आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली असं देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले। शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी दोन्ही उमेदवार गेले असताना त्यांची भेट झाली आहे। वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती। त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली, मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे, वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे। तसं नमस्कार करण्यात महाराष्ट्राचं एक वेगळं ओळख 100% आत्ताच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात, अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात, पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे। आजकाल जे एक व्हिंडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे, या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी। ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय। मी नौटंकी करत नाही। मी शेतातला माणूस आहे, ह्या मातीतला माणूस आहे, शेतकरी आहे, म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त